हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 5 आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेला आहे 3 जणांची एव्ही दाखवलेली आहे. त्यांचा जो फिल्म आहे, त्यांची एक पिक्चर मोठा त्यांचा जो आहे, मोठ्या स्क्रीनवरती दाखवलेला आहे. तर आजची पहिली जर्नी दाखवलेली आहे, ती आहे जान्हवी किल्लेकरची. तर बोलूयात आपण जान्हवी किल्लेकरबद्दल. त्याआधी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला तर बोलूया जान्हवी किल्लेकरच्या स्क्रीनच्या व्हिडिओबद्दल. तर बिग बॉसने जान्हवीची इतकी तारीफ केलेली आहे, की अगदी जान्हवी जी आहे ती तिचे तुम्ही फेसिंग पाहिलं तर खूप तिला भरून आलेलं आहे. ती लढली, भिडली, झगडली, पुन्हा उठली आणि जखमी वाघीण अभेद्य राहिलेली आहे. इतके जबरदस्त शब्द जान्हवीसाठी वापरलेले आहेत आणि जान्हवी ठरलेली आहे बिग बॉसच्या घरातली हिरोईन. म्हणजे बिग बॉसच्या मते ती हिरोईनच आहे. कारण तिने जे गोष्टी दाखवलेल्या आहेत, आधी निगेटिव्हिटी दाखवलेली आहे, नंतर ती पूर्ण पॉझिटिव्ह झालेली आहे आणि तिच्या जर्नीमध्ये खूप छान क्षण जे दिसलेले आहेत. वैभव बरोबरची तिची मैत्री दिसलेली आहे, निक्की बरोबरची तिची मैत्री दिसलेली आहे. टीम एचं जे आहे त्या सुरुवातीच्या जे गोष्टी आहेत, मैत्रीच्या ज्या गोष्टी आहेत त्या दिसलेल्या आहेत. जान्हवीची दादागिरी, तिचं हात उगारणं किंवा तिचं जे बोलणं जे आहे, की लोकांना घाणेरडं तोंड दाखवू नका, आयुष्यभर ओव्हर ॲक्टिंग केली, असं भरपूर जे ती बोललेली आहे, ते सगळे क्षण जान्हवीचे दाखवले गेलेले आहेत. इमेज किलर तिला जे म्हटलं गेलं, ते सुद्धा भाऊच्या धक्क्यावरती तिला स्थान दिलं नाही. हे सगळ्या गोष्टी तिच्या ज्या एव्हीमध्ये आहेत, त्या दिसलेल्या आहेत. जेलमध्ये तिचं जाणं आणि नंतर सॉरी म्हणणं, पॅडीदादांना सॉरी म्हणणं, वर्षाताईंना सॉरी म्हणणं आणि नंतर तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे, ते सगळं तिच्या एव्हीमध्ये दिसलेलं आहे. आणि जान्हवीसुद्धा ते पाहून तोंड लपवताना आपल्याला दिसते, कारण तिने ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या बघवत नव्हत्या तिला. नंतर निक्की बरोबरची तिची भांडणं असतील किंवा बाकीच्या ज्या टास्कमध्ये ती जी खेळलेली आहे, त्या गोष्टी पण खूप छान वाटल्या जान्हवीच्या पाहायला. कारण तिने टास्कमध्ये खूप जिद्दीने खेळलेलं आहे. जिद्दी मुलगी आहे ती खूप. आणि अभिजितने तिच्याबद्दल जे बोललेलं आहे, की बाबा जान्हवी स्ट्राँग आहे. ती इतकी वाईट नाहीये आणि ती पुन्हा उभी राहील. ही गोष्ट जान्हवीला खूप आवडलेली आहे. आणि तिच्या नवऱ्याने जे तिला सांगितलं होतं, की तळ्यात-मळ्यात करू नको. हा सल्ला मोलाचा सल्ला होता. तो जान्हवीने ऐकलेला नाहीये, हे आपल्याला शेवटच्या ह्या गोष्टीमध्ये कळतंय. कारण पुन्हा ती निक्कीच्या बरोबरच गेलेली आहे आणि तिच्या नवऱ्याने तेच सांगितलं होतं, की तळ्यात-मळ्यात करू नको. तर असं हे जान्हवीचा जो आहे, खूप छान तिचं जी एव्ही आहे. मला असं वाटतं सगळ्या पूर्ण कंटेस्टंटमध्ये जान्हवीची एव्ही किंवा तिचा जो व्हिडिओ आहे, तिचा प्रवास आहे, तो सगळ्यात सुंदर झालेला आहे. खूप छान, म्हणजे एक खरोखरच हिरोईन तिला म्हणता येईल. एक फिल्मची हिरोईन असं तिचं जे आहे व्यक्तिमत्व, ते पुढं आलेलं आहे. आणि तिचं कॅरेक्टर जे आहे ते बिग बॉससाठीच आहे बनलेलं. कारण ती बिग बॉसच्या गेमसाठीच बनलेली आहे, असंच काहीसं तिच्या बाबतीत आपण म्हणूयात. दुसरी जी एव्ही दाखवली आहे ती आहे डी-पी दादांची. कोल्हापूरचा रांगडा, तेवढाच हळवा, त्याग करणारा, इंडिव्हिज्युअल खेळासाठी लढणारा आणि पिकनिक स्पॉटचं काहीतरी पद भूषवणारा असा हा डी-पी दादा. तांबडा रस्सा मित्रांसाठी, थंड झुळूक वगैरे, वगैरे खूप जास्त, म्हणजे खूप छान पण कौतुक केलेलं आहे डी-पी दादांचं. परंतु त्यांचं जे एव्ही आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला ते नाचताना दिसले, मज्जा करताना दिसले, झोपा काढताना दिसले. परंतु नंतर काही त्यांचे टास्कमध्ये दाखवलेले आहेत, की त्यांनी टास्क छान खेळले आहेत डी-पी दादांनी. त्यांना ज्यांनी नॉमिनेट केलं, अभिजितने, अरबाजने, पॅडीने, घनश्यामने, ते सुद्धा त्यांना दाखवलं गेलं. आणि डी-पी जे आहेत एकंदरीतच खूप इमोशनल माणूस आहे आणि त्यांची फॅमिली आल्यानंतर, त्यांचे वडील आल्यानंतर जे इमोशनल ते झाले, त्या गोष्टी या एव्हीमध्ये दाखवल्या, त्या खूप छान वाटल्या. परंतु त्यांची एव्ही जी आहे तरी पण शॉर्ट वाटली. जशी अंकिताची शॉर्ट एव्ही होती, तशीच जी आहे ती डी-पी दादांची सुद्धा शॉर्ट एव्ही होती. कारण जान्हवीची झाली, अभिजितची झाली किंवा सूरजची सुद्धा आणि निक्कीची सुद्धा, त्यांच्या एव्ही या दोघांपेक्षा बऱ्याच मोठ्या होत्या आणि खूप जास्त गोष्टी त्यांच्या एव्हीमध्ये कव्हर केल्या होत्या. डीपींच्या एव्हीमध्ये त्यांचं जे अंकिताबरोबरचं जे नातं आहे, अंकिताला सपोर्ट करणं आहे, परत तिच्याशी जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे ते आहे. अंडं ठेवण्याचा टास्क जो आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे कमाल केली होती ती पण दिसलेली आहे. इंडिव्हिज्युअल त्यांना जे स्ट्रॅटेजी करून खेळायचं होतं ते पण दाखवलेलं आहे. त्यांची आईची येणारी त्यांना आठवण किंवा वडील आल्यानंतर ते जे भावनिक झाले, ते सगळे क्षण जे आहेत छान टिपले गेलेले आहेत. परंतु अजून चांगली एव्ही ही होऊ शकली असती असं मला वाटतं. खूप शॉर्ट अशी एव्ही झालेली आहे. पण टी-पी दादा त्याच्यामध्ये खुश आहेत असं मला वाटतं आणि खूप भावूक झालेले आहेत. ते काहीही बोलू शकले नाही आणि अक्षरशः डोळ्यामध्ये त्यांच्या पाणी आलेलं आहे.
त्यानंतर दाखवली सूरजची एवी. सूरजची एवीची जे आहे ते सगळे प्रेक्षक वाट पाहत होते. कारण सगळ्यांना त्याचा हा प्रवास पुन्हा पाहायचा होता आणि सूरजची एवीसुद्धा छान झालेली आहे आणि सूरज आपण पाहिलं घरामध्ये जितका कॉन्फिडन्स तो नसतो, तितका कॉन्फिडंट तो बाहेर दिसलेला आहे. छान संवाद साधताना दिसलेला आहे लोकांशी आणि बिग बॉसने सुद्धा त्याचं खूप कौतुक केलेलं आहे, की बाबा जे बाकीच्या लोकांना कळालं नाही ते सूरजला कळालेलं आहे. माणुसकी त्याने जपलेली आहे आणि बिग बॉस माझा बाप आहे. असं तो म्हणतोय. आणि बिग बॉस म्हणताय, की सूरज जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राचे सुपुत्र आता झालेले आहेत. गुलीगत पॅटर्न जो आहे तो इथे गाजलेला आहे आणि खूप जास्त म्हणजे त्याने जे म्हटलेलं आहे, की बाबा अनाथ मुलीशी मी लग्न करणार वगैरे किंवा गणपती बाप्पाला जो मोदक त्याने दिला ते गोष्टी दाखवलेल्या आहेत. त्याचं ड्युटी करणं जे आहे ते छान होतं, ते सगळं दाखवलेलं आहे आणि सगळे आनंदी क्षण आपण त्याच्या ह्याच्यामध्ये पाहिलं. कुठेही ड्रामा आपल्याला दिसलेला नाही. कारण तो ओरिजिनॅलिटी जी आहे ना सूरजची ती त्याच्या एवीमध्ये दिसलेली आहे. तो जसा आहे तसाच दिसलेला आहे. खूप कमी बोलताना सूरज दिसलेला आहे. आणि ज्या ठिकाणी भांडायचं तिथे तो भांडताना सुद्धा दिसलेला आहे. जान्हवीने त्याला बूट उचलायला सांगितले तेव्हाचा सूरज आपल्याला भांडण करताना दिसलेला आहे. आर्याला सपोर्ट करताना तो दिसलेला आहे. टास्कमध्ये त्याचं ॲग्रेशन दिसलेलं आहे आणि सूरजचा गेम जो आहे तो खूप कडक गेम आहे, जे असं रितेशने सांगितलेलं आहे ते दिसलेलं आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये त्याने जी लढत केली ती दाखवलेली आहे आणि खूप छान म्हणजे त्याला जी वाईल्ड कार्डमध्ये मैत्रीण हवी होती, ते सुद्धा बिग बॉसने दाखवलेलं आणि बिग बॉसने या सगळ्या जर्नीमध्ये सूरजला खूप सपोर्ट केलेला आहे. अगदी त्याला रूममध्ये बोलवून त्याला सांगितलेलं आहे, की "तू घाबरू नको, तू लढ, तू बोल." या गोष्टी खरंच सूरजच्या पाहायला खूप छान वाटलेलं आहे आणि हा मातीतला मुलगा आहे, तो त्याच्यातनं तो वरती आलेला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचा स्ट्रगल वेगळा आहे. म्हणजे बाकीच्या लोकांचा स्ट्रगल हा गेम जिंकण्याचा असेल, परंतु सूरजचा गेम जो आहे तो इथे टिकून राहण्याचा होता, इथे सेटल होण्याचा होता, या लोकांशी संवाद साधण्याचा होता आणि त्याने तो गेम जो आहे तो बऱ्यापैकी मॅनेज केलेला आहे असं आपल्याला दिसतंय. तर या एव्ही दाखवल्याच्या नंतर आपण पाहिलं, की अभिजित आणि जी निक्की आहे, ते दोघे जण खूप गप्पा मारताना आपल्याला दिसतात आणि ते दोघं पण जण जे आहेत, ते अंकिता आणि डी-पी दादांबद्दलच काही ना काही बोलत आहेत, की बाबा प्रेक्षकांना त्यांच्या विरुद्ध भडकवण्याचं काम हे दोघं जण करत आहेत, की निक्की जी आहे ती म्हणते, की बाबा हे लोकं माझ्याविरुद्ध गँग करून बोलायचे अंकिता, परंतु स्वतःच्या जान्हवीबद्दल का नाही ती बोलत आहे? डी-पी आणि अंकिताबद्दल ती बोलते, ते तर अपोझिट टीमचेच होते ना. आणि पुन्हा सूरजचा जो पुळका या दोघांनाही खूप आलेला आहे. जो अभिजित आहे, इतक्या दिवस तो खूप पॉझिटिव्ह वाटत होता, पण आता तो सूरजची इतकी बाजू घेतोय. इतक्या दिवसामध्ये त्याने सूरजसाठी काय केलं? म्हणजे जे अंकिता किंवा पॅडीदादा करताना दिसत होते, तर अभिजित आपल्याला कधीही सूरजसाठी काही खूप जास्त गोष्टी करताना दिसलेला नाहीये. परंतु आता त्याचा सूरजचा इतका पुळका आलेला आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये तो सूरजला वरती ठेवतोय आणि सूरजची जी पॉप्युलॅरिटी बघून हे दोघे जण आहेत, निक्की आणि अभिजित त्याच्या पॉप्युलॅरिटीचा फायदा घेण्याचा, उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि असं निक्कीचं म्हणणं आहे, की बाबा अंकिताने अभिजितची माफी मागायला पाहिजे किंवा सॉरी म्हणायला पाहिजे आणि परंतु ती मागणार नाही आणि जो अभिजित सावंत आहे, तो अंकितावरती नाराज आहे. आणि अंकिता अभिजितवरती नाराज आहे. कारण त्यांनी जे किंमत ठरवण्याचा जो टास्क होता, त्याच्यामध्ये अंकिताने त्याला 3,00,000 देऊन सुद्धा तो विचार करत होता. अंकिताला 2,00,000 द्यायचे की नाही याचा अंकिताला खूप राग आलेला आहे किंवा तिला ती गोष्ट हर्ट झालेली आहे. त्यामुळे अंकिता त्याच्यावरती नाराज आहे. परंतु अभिजित सगळ्या गोष्टी ज्या डिस्कस करतोय अंकिताशी पुन्हा येऊन निक्कीला सांगतोय. का सांगतोय? म्हणजे निक्कीचं आणि अभिजितचं जे रिलेशन आहे ते कुठेही आतापर्यंत आपल्याला समजलेलं नाहीये. म्हणजे अंकिताशी जर त्याचं निक्कीपेक्षा खूप छान जर नातं आहे, तर त्या गोष्टी ज्या तो अंकिताशी डिस्कस करतोय, त्या पुन्हा निक्कीला येऊन का सांगतोय तो? आणि सूरजला 6,00,000 देण्याचा जो डिसिजन होता, तो अभिजित जो आहे त्याने स्वतः तो डिसिजन घेतलेला नाहीये. तुम्ही बघा, तो डिसिजन जो आहे तो अंकिता आणि डी-पी दादांनी घेतलेला आहे. परंतु इथं अभिजित जो आहे तो आता पब्लिसिटीसाठी सूरजची खूप साईड घेताना आपल्याला दिसतोय आणि अंकिताला खाली खेचण्यासाठी पुन्हा तिला बोलायला लावतोय. कारण हा गेम आहे प्रत्येकजण स्वतःसाठी खेळतोय आणि सेम जे अंकिता आणि डी-पी दादा स्वतःसाठी खेळतायत, त्यामुळेच ते स्वतःची किंमत जास्त ठरवतायत. परंतु अभिजित स्वतःची किंमत कमी करतोय सूरजसाठी. परंतु तो जेव्हा किंमत ठरवत होते, त्यावेळेस तो कुठेही सूरजसाठी बोललेला नाहीये हे पहा. आणि इकडे जान्हवी वर्षाताईंना सांगते, की बाबा अंकिताने त्यांच्याकडनं वचन घेतलं होतं अभिजितकडनं, की ते एकमेकांना सपोर्ट करतील. त्यामुळं अभिजितने तिला 2,00,000 दिले. नाहीतर मी डिझर्व्ह करते. म्हणजे जान्हवी डिझर्व्ह करते असं ते म्हणतायत टॉप 5 मध्ये. म्हणजे हे काही तिचं मनाचंच ती सांगते असं मला वाटतंय. असं अभिजित कुठेही बोलताना दिसलेला नाहीये. त्यानंतर निक्कीची चर्चा दाखवलेली आहे अरबाजबद्दल, अभिजितशी बोलतीये आणि तो असा का वागायचा वगैरे, मे बी तो चांगला असेल किंवा काय, अशा खूप गोष्टी तिच्या मनात ज्या आहेत त्या बोलतीये. अजूनही ती अरबाजला विसरलेली नाहीये किंवा अरबाजबद्दल अजूनही ती पूर्णपणे 100% कन्फर्म नाहीये की तो चांगला नाहीये. तिला अजूनही वाटतं की तो चांगला असू शकतो.
आणि ही टीम बी जी आहे, अभिजित, अंकिता आणि डी-पी हे सगळेच जण म्हणजे अभिजित या दोघांवरती नाराज आहे. हे दोघे डी-पी आणि अंकिता अभिजितवरती नाराज आहे. आणि फायनली मला असं वाटतं, की निक्की जी आहे ना, ती तिच्या गेम प्लॅनमध्ये जिंकलेली आहे. तिने अभिजितला स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे फायनली. कारण हेच तिचा उद्देश होता सुरुवातीपासून आणि अभिजितसुद्धा तिच्याकडे ओढला गेलेला आहे आणि अंकिताच्या विरुद्ध झालेला आहे. आणि डी-पी दादांच्या सुद्धा विरुद्ध तो बोलतोय, की बाबा हे सारखे माझ्यावर रागवतात किंवा मध्ये-मध्ये जे बोलतात ते त्याला आवडायचं नाही वगैरे. आणि अभिजित या लोकांबरोबर इतक्या दिवस म्हणाला, की मी यांनाच सपोर्ट करतो, मी यांच्याबरोबर राहतो, मी टीम बीमध्ये आहे. परंतु अचानक अभिजितने पलटी मारलेली मला दिसतीये आणि निक्कीबरोबर तो आहे कारण त्याला हा गेम जिंकायचा आहे. त्याला असं वाटतं निक्की आणि जान्हवी बरोबर राहिल्यानंतरच तो हा गेम जिंकू शकतो. तर असा हा आजचा एपिसोड झालेला आहे. डी-पी दादा आणि अंकिता हे बाजूला पडलेले आहेत आणि अभिजित आणि निक्की एकत्र झालेले आहेत. जान्हवी पण त्यांच्याबरोबर आहे. तर असा हा पूर्ण गेम जो आहे तो बदललेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड? कुणाची एव्ही तुम्हाला आवडली ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर असा हा आजचा एपिसोड होता. बघूयात कोण फायनलिस्ट होणार आहेत, लास्ट 5 मध्ये कोण जाणार आहेत. या चांगले सदस्य जावेत अशीच आपण आशा करूयात आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार. धन्यवाद.